हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल। तर आज मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी, ते पण इतरांपेक्षा वेगळी। तर चला मग बघा की मी कशी बनवते मटर पनीरची भाजी। तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा कांदा, एक टोमॅटो, 7-8 लसणच्या पाकळ्या, पांढरे तीळ, खोबरं, इकडे पनीर आहे आणि हिरवे वाटाणे। तर चला मग पुढची प्रोसेस करूया। तर तीळ भाजून घेते आणि लगेच खोबरं पण भाजून घेते। आता याची आपण पेस्ट बनवणार आहोत, तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। तर तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये घालते तेजपत्ता, दालचिनी आणि जिरं वगैरे घालते। जिरं वगैरे घातल्यानंतर लगेच कांदा घातलाय मी। तर कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झाल्यानंतर लगेच टोमॅटो घातले, तर टोमॅटो ही व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे पनीर मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा सुहानाचा मटण मसाला। तर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। त्यानंतर घालणार आहोत हिरवे वाटाणे। तर हिरवे वाटाणे 1-2-4 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊयात आणि त्यानंतर घालूयात आपण पाणी। तर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी यामध्ये आणि नंतर चवीप्रमाणे मीठ। तर हे सर्व मिक्स केल्यानंतर भाजीला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर जी तिळाची आणि खोबऱ्याची पेस्ट होती ती घातली आहे। आता भाजीला 10-15 मिनिटं शिजून घ्यायचं व्यवस्थित, पाणी आटेपर्यंत। तर पाणी वगैरे आटलेलं आहे, बघू शकता ग्रेव्ही किती छान झाली आहे। आणि यामध्ये घालते आता मी पनीरचे काप। तर पनीरचे तुकडे घातल्यानंतर याला 5-10 मिनिटं शिजून घ्यायचं। तर भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तरी वगैरे किती छान आलेली आहे। तर अशी भाजी बनवल्यामुळे काय होतं की जो कांद्याचा आणि टोमॅटोचा गुळमटपणा असतो तो भाजीमध्ये कमी उतरतो आणि भाजी ही व्यवस्थित झणझणीत अशी लागते। तर बऱ्याच जणांना असं होतं की कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे। भाजी नक्की करून बघा अशा टाईपची। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।